सर दादरमध्ये जे आहे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग जो आहे ते लाल रंग टाकण्यात आलेला आहे. कसं बघता या घटनेकडे आणि नेमकं आतापर्यंत तुमच्याकडे किती माहिती पोहोचली? तुम्ही सुद्धा मुंबईचे पालकमंत्री होता. खरं तर या घटनेची फारशी मला माहिती नाही, त्याच्यामुळे याच्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु कोणी जर असा प्रयत्न केलेला असेल तर तो अत्यंत निषेधार्ह आहे. कारण माँसाहेब ह्या सर्वच आमच्या शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहेत आणि श्रद्धास्थानसुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे असं कोणी करणारी जी व्यक्ती असेल त्याला कडकात कडक शासन व्हावं हीच आमची मागणी राहील शासनाकडे. आणि माझी खात्री आहे की लवकरात लवकर पोलीस या व्यक्तीचा शोध घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. पण सर, दादर सारख्या परिसरामध्ये जिथे कायमच गर्दी असते अशा ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सुरू होत, म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस लाल रंग किंवा शिवसेनेचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचं सिंदूर घेऊन आंदोलन सुरू होतं आणि आज असा प्रकार घडलेला आहे. एक गोष्ट अशी आहे की दोन्ही गोष्टींचा एकमेकाशी संबंध जोडणं फार चुकीचं आहे. एकतर मुळात ही जे आंदोलन आहे हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेलं असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. कारण ही एशिया ट्रॉफी होती आणि एशिया ट्रॉफी ही वेगवेगळ्या देशांमध्ये खेळली जाते. ती कुठल्या देशावर खेळावी हे काय कोणाच्या हातामध्ये नाही. एखाद्याने भारत पाकिस्तान अशी जर मालिका आयोजित केली असती तर त्याच्यावर टीका करणं मी समजू शकतो. पण कुठल्याही गोष्टीचा फायदा घेता आणि त्याच्यामधून राजकारण तयार करणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सैन्याने केलेलं आहे आणि आपल्या सैन्याचा अभिमान सर्वांना आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम हे आपल्या सैन्याने केलं. आणि एक चांगली बाब अशी आहे की काल आपल्या क्रिकेट टीमने सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. आणि त्याच्यामुळे राजकारण याच्यातून आणणं हे अत्यंत चुकीचं होतं. आणि त्यांनी केलेलं असताना त्याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडलेला असेल तर हा प्रकारची मी सर्वप्रथमच सांगितलेलं की अत्यंत चुकीचा आणि प्रत्येकाने त्याचं निषेध केला पाहिजे असा हा प्रकार आहे. पण दादरमध्ये ही घटना घडते जिथे सिक्युरिटी आहे, रहदारी आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एवढी हिंमत झाली असेल की राजकीय कुरबुरी असेल? नाही, हे बघा, कोणी मुद्दामसुद्धा असा प्रकार करू शकतो. मी काय आज हे करू शकणार नाही, कारण याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायचं आहे. ज्यांनी केलेलं आहे त्याने अत्यंत चुकीचा प्रकार केलेला आहे. असा प्रकार घडता कामा नये आणि ज्यांनी हा प्रकार केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की महापौर हा महायुतीचाच होईल, कोणी सोबत असो किंवा नसो. हे बघा, महायुती आपल्याला माहिती आहे की जेवढ्या पक्षांची मिळून महायुती बनलेली आहे त्यांच्याच महापौर बसणार हे उघड आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं निदान योग्य आहे. पुढच्या काळामध्ये जे कोणी आमच्याबरोबर येणार असतील ते आले किंवा न आले तरी आपला महापौर बसेल हे त्यांच्या विधानाचा स्पष्ट अर्थ आहे असं मी स्वतः समजतो. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त जी आहे ती जाहिरात दिली आहे बऱ्याचपैकी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या म्हणजे महाराष्ट्रातले भाजपच्या नेत्यांपेक्षा पण अधिकचे जवळचे झालेत का आता भाजपचे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या? हे बघा, शुभेच्छा देणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि मोदी साहेब आमचे सुद्धा नेते आहेत, कारण आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आणि मोदी साहेब नेहमीच सर्वांना प्रेमाने वागवतात, सर्व घटक पक्षांना प्रेमाने वागवतात. त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात देणं किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करणं जे समाजोपयोगी आहे हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते शिंदेसाहेबांनी केलं तर त्याच्यामध्ये कोणतीही चुकीची बाब नाही हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. एक गोष्ट अशी आहे की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, निश्चितपणे प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार स्वतः देणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा पक्ष स्वतंत्र असल्यामुळे त्यांचे उमेदवार देण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांना आहे. त्याच्यामध्ये इतरांना कोणाला टोला लगवण्याचा त्यांचा उद्देश असेल असं मला स्वतःला वाटत नाही.